की पुंडलिकावरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता कोणीकडे जायचं? हा, बराबर पॉइंट वर आला पण एकदम पॉइंट वर आला पण आपण गाडी कुठे लावायची? एक मिनिट, ते येतील इकडे आपल्याकडे, त्याला विचारू. तो राऊंड हाच आहे ना? राऊंड मारावा लागतो सगळं बघायला, हाच राऊंड आहे तो. इथूनच जाता का? ओके. तर खूप गर्दी असते, आज गर्दी नाही का? किती? प्रत्येक माणूस अमोल धोनी तिथे जा. ते तिकीटचं काय बोलून घे, ठीक आहे? व्हिडिओ काढ. हा, गणेशकडे व्हिडिओ दे वाटलं. अमोल व्हिडिओ काढ, ते तिकडे जाताना. येऊ पुढे आपल्याकडे नुसती शनिवार समोर काही रिस्क काही विषय नाही ना सध्याला? सगळं ओके ना? थँक्यू. गर्दी दिसा ना म्हणून म्हटलं काही रिस्की वगैरे काही झालं नाही. बरं, डॅमवर गर्दी नाही ना? जाऊ देत नाही का आता? वरून पाणी काय? बाप, खूप पाऊस झाला म्हणजे. जर तो पुढे घेऊ अरे तू इतकी गर्दी होती, अर्धा तास लागतो नंबर यायला. नाही, इकडून नाही जावं लागत पण कळसुबाईला. हो का? जावं लागतं. आता हे जे दिसतंय का, हा राऊंड आहे पूर्ण. सी गोल राऊंड आहे समजा, सी राऊंड म्हणलं चला. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता. कळसुबाई, तो गड कोणता आहे? साईड गणेश, सॉरी, हा हरिश्चंद्र नाही गड. हो, रायगड सारखं नाव आहे. काय म्हणतात, गणेश शेटला माहिती ते भरपूर आहेत. रिव्हर्स वॉटरफॉल जो बघतो आपण इंस्टाग्रामला, खतरनाक खतरनाक, ते पण आहे इकडे. मी गेलो इकडनं म्हणून मला आठवतं. आता इथे फर्स्ट टाइम आलेलो आहे. हा का? हा, म्हणजे या ट्रिप मध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहे. अलीकडे मुंबईला दर्शक दिसत नाही त्याच्यात. आता आयफोन असतं अल्ट्रा वाईट झालं असतं. नाही, आता म्हणजे माझ्या याच्यामध्ये ही फर्स्ट ट्रिप एवढी मोठी, म्हणजे एकदम पहिल्यांदाच व्यवस्थित आणि एकदम खूप म्हणजे आनंदी संध्याकाळ काय आपली ट्रिप झाली. रिलॅक्स एकदम मनमोहिक आणि एकदम मजेशीर. म्हणजे सकाळी आपण तरी म्हणजे आपलं जे समृद्धी महामार्ग आहे असं वाटलं नाही की नाशिक आपलं 5 मिनिटात आलं म्हणून. गप्पा मध्ये नाशिकला आलो आपण का? हा, मांडीवर मांडी बसून एक जण. हो, तर म्हणजे किती समृद्धी महामार्गाचा म्हणजे किती फायदा आहे. नाही, खरंच मला आज कळलं समृद्धी महामार्गाचं महत्व. बाकी दुसऱ्या म्हणजे दुसरीकडून जर गेलं तर म्हणजे भरपूर वेळ लागला. लास्ट टाइम आलो आम्हाला 7 ते 8 तास लागले. हा, पण समृद्धी महामार्गानं म्हणजे अशा गप्पाच्या याच्यामध्ये कधी नाशिक आलं कळलंच नाही. म्हणजे म्हणजे जिथं 4 घंट्याचा प्रवास आहे तिथं 2च घंटे किंवा 1.5 घंट्यात प्रवास आपला सक्सेसफुल झाला. खरंच जबरदस्त एक नंबर कार्यक्रम आहे. आल्या तिकीट वगैरे काढून आम्ही विचारलं त्यांना रिस्क वगैरे आहे की नाहीये, तर ते त्यावेळेस आम्हाला म्हणाले रिस्क काही सध्याला नाहीये, सगळं नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. घेतला आपण त्यांच्याकडनं. हा, देतात ते. घेतला हालतंय की फास्ट होत नाही का? स्लो चाललं की गाडीची